आज नाश्त्याला म्हटलं उडीद वडा करावा आणि त्यासाठी ना हे नारळ चैतूच्या पप्पांकडून फोडून घेतले। इथे सांबर मी रेडी करून ठेवलं होतं आणि इथे बघा जे उडीद वडे आहे ना ते टाकले। जे पहिला घाणा टाकतो ना आपण ते थोडं चिटकतं, पण डीप होतील एवढं तेल टाकायचं म्हणजे ते वरती तरंगत नाही। आणि हे पीठ बघा झटकल्यावर असं पडलं असं पीठ तयार करायचं। मस्त अशी चटणी पण माझी इथे रेडी आहे आणि खूप छान लागते बरं का। आणि इथे बघा अजिबात चिटकत नाहीत आणि व्यवस्थित गोल असे हे वडे पडलेले आहेत आणि मी पळीवर करते ते पण मी तुमच्याशी नंतर शेअर कर, मला तशी कमेंट करा। आणि हो वडे माझे फुटत पण नाही बरं का। बऱ्याच जणांचे वडे फुटतात आणि पूर्ण गॅसवर तेल होतं, थोडक्यात वाचतात। आणि इथे बघा मस्त असे माझे वडे तयार आहेत आणि हो अजिबात फुटले नाहीत बरं का। तर रेसिपी हवी असेल तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन, कमेंट करून सांगा। असे छान छान गोल गोल वडे पडलेत आणि मेदू वडे खरंच छान लागतात, अजिबात तेल वगैरे पिलेलं नव्हतं। वडे हे फुटतातच कसे काय, कारण यासाठी आहे ना अजिबात त्याच्यामध्ये सोडा वगैरे घालायचा नाही। आणि इथे नाश्ता माझा रेडी आहे। तर चला नाश्ता झाल्यावर चहा होतोच, चहा झाल्याशिवाय काय आपल्याला तरतरी येतच नाही। आणि हो घरातली बाकीची कामं तर आपल्याला करावी लागतात, त्यासाठी तर हे एनर्जी ड्रिंक आपल्याला हवंच आहे। आणि इथे बघा दिवाळीच्या ज्या पंत्या आहेत ना त्या सुद्धा तशाच पडलेल्या आहेत, आता त्या सुद्धा उद्या परवा छान क्लीन करून ठेवून देते। तर चला मग कसा वाटला व्लॉग, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय।